नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नवीन स्वाध्याय पाहणार आहोत. तुम्हाला स्क्रीनवर एक चित्र दिसतंय ना? तो आहे तोरणा किल्ला आणि ती तोरणा किल्ल्याची माची आहे. तर या तोरणा किल्ल्याच्या बाबतीतच आपण पाठ पाहिला. कोणता बरं? स्वराज्याचे तोरण बांधले. तर या पाठाचा आपण स्वाध्याय पाहणार आहोत. तर पहा, परिसर अभ्यास भाग 2 मधील 7व्या क्रमांकाचा हा पाठ आहे. आता या स्वाध्यायाला आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा. शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व टिंबटिंब या परगण्याची जहागिरी होती. कंसामध्ये पर्याय दिले आहेत बरं का. काय दिले कंसात? इंदापूर, सासवड, वेल्हे. कोण सांगेल याचं बरोबर उत्तर? अरे वा, अगदी छान. याचं उत्तर आहे इंदापूर. पहा, शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्याची जहागिरी होती. आता पुढील प्रश्न. शिवरायांनी टिंबटिंब जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. शिवरायांनी टिंबटिंब जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले. पर्यायामध्ये आहे सिंहगड, शिवनेरी की तोरणा. अरे वा, एका सुरात उत्तर दिलं की तुम्ही, तोरणा. तर शिवरायांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले. आता पुढील प्रश्न. स्वराज्याची पहिली राजधानी टिंबटिंब ही सजली. पहा, राजगड, रायगड की प्रतापगड. राजगड. पहा, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ही सजली. आता पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे द्यायची आहेत बरं. त्यातला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रावर कोणत्या 4 सत्ता हुकूमत गाजवत होत्या? बरोबर, महाराष्ट्रावर दिल्लीचा मुघल बादशहा, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी अशा 4 सत्ता हुकूमत गाजवत होत्या. पहा, शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर कोणत्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या? हा नवीन प्रश्न आहे. याचं उत्तर आहे, शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. पुढील प्रश्न. शिवरायांनी आदिलशहाला कोणते उत्तर पाठवले? सांगा बरं याचं उत्तर. बरोबर, शिवरायांनी आदिलशहाला उत्तर पाठवले की जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला. तो आदिलशहाच्या हितासाठीच, यात दुसरा काहीही हेतू नाही. आता पुढील प्रश्नांची प्रत्येकी 2 ते 3 वाक्यात कारणे द्यायची आहेत. पहा, प्रश्न आहे, स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली. आता कारण सांगायचंय याचं. पहा, हे आहे याचं कारण. तोरणा किल्ला हा एक बळकट आणि प्रचंड असा डोंगरी किल्ला होता. आदिलशहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते. किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी आणि दारुगोळाही नव्हता. म्हणून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी तोरणा किल्ल्याची निवड केली. पहा, पुढचा प्रश्न आहे म्हणजे कारणे द्यायचे. तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाच्या घागरी
कामगारांनी शिवरायांजवळ आणून दिल्या. का बरे आणून दिल्या? तोरणा किल्ल्यावर दुरुस्तीचे काम चालू असताना मोहरांनी भरलेल्या 4 घागरी कामगारांना सापडल्या. शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे, तिनेच हे धन दिले अशी कामगारांची भावना झाली. स्वराज्याचे ते धन होते. या भावनेने कामगारांनी एकाही मोहरेला हात न लावता त्या घागरी शिवरायांजवळ मोठ्या आनंदाने आणून दिल्या. थँक्यू. कसा वाटला तुम्हाला स्वाध्याय? असं सोबत राहूया, छान छान अभ्यास करूया.